ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। अजितदादांच्या विमान अपघातानंतर पहिलीच कारवाई, डीजीसीएची व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणावर बंदी। अजितदादांच्या विमान दुर्घटनेनंतर व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले होते। यानंतर डीजीसीएनं या आरोपांची गंभीर दखल घेत आता व्हीएसआर कंपनीवर मोठी कारवाई केली आहे। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बारामती दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक प्रश्न उपस्थित केले होते। तसेच त्यांनी डीजीसीएचा प्राथमिक चौकशी अहवाल लवकरात लवकर मिळावा आणि संबंधित व्हीएसआर विमान कंपनीवरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उचलून धरली होती। अखेर डीजीसीएकडून व्हीएसआर विमान कंपनीवर मोठी कारवाई केली आहे। अजितदादांच्या विमान दुर्घटनेनंतर व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले होते। यानंतर डीजीसीएनं या आरोपांची गंभीर दखल घेत आता व्हीएसआर कंपनीवर मोठी कारवाई केली आहे। यात डीजीसीएनं व्हीएसआर विमान कंपनीवर नियमांचं पालन होईपर्यंत उड्डाणावर बंदी घातली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद आणि व्हिडिओ सादरीकरणासह काही गंभीर सवाल उपस्थित केले होते। यावेळी त्यांनी काही संशयाच्या आधारे हा अजित पवार यांचा घातच झाला असल्याचाही दावा केला होता। त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठत खाजगी गुप्तहेरांमार्फत भेट घेत डीजीसीएचा अहवाल लवकरात लवकर मिळवण्यासाठी मोठी पावलं उचलल्याचंही समोर आलं होतं। आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला मोठं यश येत असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण बारामती दुर्घटना प्रकरणातील विमानाच्या हवाई प्रवास क्षमता आणि उड्डाण योग्यतेबाबतचाही तपास होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच विमान कंपनीच्या कागदपत्रांचीही पडताळणी केली जाणार असल्याचं पुढे आलं होतं। यामुळे रोहित पवारांच्या दबावानंतर आता सरकार ॲक्शन मोडवर असल्याचं दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी दिल्ली गाठत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी दिल्लीत हवाई क्षेत्रात वैमानिक व अन्य पदांवर राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्याचीही माहिती समोर आली आहे। त्यात दुर्घटनेसंबंधीचा अहवाल येण्यास विलंब लागण्याचीही शक्यता काही अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली। याच पार्श्वभूमीवर अजितदादांच्या विमान अपघाता प्रकरणाचा अहवाल तातडीनं मिळवण्यासाठी रोहित पवार हे खाजगी गुप्तहेरांची मदत घेत असल्याचं समोर आलं होतं।